बीडच्या परळी शहरात दिवसाढवळ्या कोयता दहशत. शहरात भीतीचं वातावरण. काही काळ मोंढा परिसरात दुकाने बंद. बीड परळीत शिंदे सेनेच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला. हल्लेखोर फरार. नमस्कार, आपण पाहत आहात अतुल्य न्यूज लाईव्ह. एक महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे. परळी शहरात शिंदे सेनेच्या शिवाजी शिंदे वरिष्ठ नेत्यावर शहराच्या मोंढा परिसरात एका हॉटेलवर पत्नीसोबत असताना काही अज्ञात हल्लेखोर आले आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. आणि या हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी स्वाजोगाई येथे हलवण्यात आलेलं आहे. आणि या सर्व प्रकरणाचा परळी संभाजीनगर पोलीस तपास करत आहे. नावाचं पोरग आहे, त्याची माझी ओळख सुद्धा नाही. काल रात्री काहीतरी त्याच्या माझ्या पोराचं काय झालंय म्हणतंय, काय झालं तेही मला माहित नाही. रात्री माझ्या घरी रात्री 11 वाजता आलं, गच्चा घाणशिया देऊ लागलं. अर्ध गाव जमा झालं होतं. सगळ्या लोकांनी बघितलं, त्याला रात्री गुडीने काढून दिलं. मी व्यंकटेशराव शिंदेना फोन केला, कारण ते मी रावजीचा कार्यकर्ता आहे म्हणून लागलं. रावजीचा कार्यकर्ता आहे, मी व्यंकटेशरावला फोन केला. व्यंकटेशराव एवढं सुद्धा बोलले, मी त्याला सकाळी बोलतो म्हणले, सकाळी बघतो म्हणले. त्याच्यानंतर त्याला गुडीने काढून दिला. आम्ही काढून दिल्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढं काहीच नाही. त्याच्यानंतर पुन्हा मी घरी हॉटेल आहे माझं इथं मोंढ्यामध्ये हॉटेल आहे. त्या हॉटेलवर सकाळी आलो. सकाळी आल्याच्यानंतर 1-1:30च्या दरम्यान घरी बहिणीच्या घरी जेवायला गेलो. आराम केल्याच्या नंतर बायकोचा फोन आला. तिथं माझ्या गावचे माझी सरपंच बसलेले होते. बायकोचा फोन आला की ते रात्रीचं पोरग आलंय आणि घाण शिव्या देत आहे. मग मी मला आलोच म्हणलं. तोपर्यंत आमच्या सरपंचाने त्याला काढून दिलं होतं. आणि काढून दिलं म्हणजे ते कुठं गेला नव्हता, बाजूला थांबला होता फक्त माझी वाट बघत. आणि मी नेमकं तिथं गेल्या त्याने जे मला कोयत्याने वार सुरू केले. पहिला वार माझा त्यानं मानव करण्याच्या ऐवजी मी असा हात केला तर त्या चारी माझे बोट तुटलेत. त्यानंतर माझ्या हातापायावर दोन्ही पायावर रक्ता भंगार वार केलेत. कोयत्यानं मला तोडले. आणि त्याच्यासोबत एक म्हातारी होती आणि बाहेर 3 जण होते. कोण होते मी त्यांना ओळखत नाही. आणि बाहेर 3 जण होते आणि त्याच्यासोबत म्हातारी होती. त्या म्हातारीनं माझ्या बायकोला सुद्धा मारलं, कारण माझी बायको असते हॉटेलवर. बायकोला मारलं आणि काउंटर मधले काय 1000-1200-1500 काय गेला असेल ते त्या म्हातारीने सुद्धा घेतला. म्हणजे उद्देश काय होता? मला खून करायचा उद्देश होता, काय लुटायचा उद्देश होता? मला तेही कळलं नाही साहेब. देवाशपथ माझं त्याची काही दुश्मन नाही. त्याला सुद्धा विचारा, माझी कसलीही दुश्मन नाही.